नमस्कार रसिक श्रोते हो. आज आहे 8 फेब्रुवारी 2025 शनिवार. एक छान लेख वाचनात आला, तो ऐकूया. डिजिटल जिंदगी, लेखक विनय जोशी. ब्रेन रॉटचा भेजा फ्राय. तुम्ही रात्री 3 वाजेपर्यंत बॉलिवूड डायलॉग्सवर ओव्हर ॲक्टिंग करत लिप सिंक करणारे रील्स बघत असता का? स्केटिंग करणारी मांजर, काच्या बदामवर नाचणारी मंडळी, ढळढळीत खोटे आहेत असं दिसणारे प्रँक, असे निरर्थक रील्स बघण्यात तुमचा दिवस जातो का? आणि मग एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाताना आपण इथे कशासाठी आलो हेच तुम्ही विसरता का? फ्रीज उघडल्यावर काय घ्यायचं होतं हेच तुम्हाला आठवत नाही असं होतं का? किंवा सिनेमा बघताना किंवा पुस्तक वाचताना 15 मिनिटे झाली की तुम्हाला बोर होतं का? मित्र गप्पा मारत असताना तो आतापर्यंत काय बोलला हेच उमजत नाही असं होतं का? काही कष्टाचं काम न करता उगाच जमल्यासारखं वाटतं का? यांची उत्तरं हो असतील तर सावधान. मोहब्बते सिनेमातील गाण्याप्रमाणे चलते चलते यूं ही रुक जाता हूँ मैं, बैठे बैठे कहीं खो जाता हूँ मैं, कहते कहते ही चुप हो जाता हूँ मैं. अशी तुमची अवस्था असेल तर हा यही ब्रेन रॉट है असं म्हणायला हरकत नाही. ब्रेन रॉट हा आहे 2024चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने दिलेल्या अर्थानुसार ब्रेन रॉट म्हणजे ऑनलाईन साधनांच्या अतिवापरामुळे, विशेषतः निरर्थक कंटेंटमुळे एखाद्या व्यक्तीचे मानसिक किंवा बौद्धिक स्वास्थ्य खराब होणे. शब्दशः सांगायचं तर मेंदू कुजणे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसद्वारे दरवर्षी एक शब्द वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला जातो. वर्षभरात त्या शब्दाचा वापर, लोकप्रियता, त्याचा समाजावरील परिणाम अशा अनेक घटकांचा या निवडीत विचार केला जातो. 2024 या वर्षासाठी निवडलेल्या 6 शब्दांपैकी ब्रेन रॉटला सर्वाधिक मते मिळाली आणि हा यावर्षीचा शब्द ठरला. ऑक्सफर्डच्या म्हणण्यानुसार 2023 ते 2024 दरम्यान या शब्दाच्या वापराच्या वारंवारतेत तब्बल 230% वाढ झाली. ऑक्सफर्ड लँग्वेजचे अध्यक्ष कॅस्पर ग्रॅथवोल यांनी या शब्दाच्या निवडीमागील भूमिका सांगताना म्हटले की गेल्या 2 दशकांमधील ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयरकडे नजर टाकली तर आपले डिजिटल जीवन कसे घडते आहे याचा अंदाज येऊ शकतो. ब्रेन रॉट हा या टप्प्यावरील एक मोठा धोका ठरू पाहतो आहे. जरी हा नवीन शब्द नसला तरी याचा वापर यावर्षी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर केला गेला. या शब्दाचा 1854मध्ये पहिल्यांदा वापरला गेला होता. द वॉल्झन या कादंबरीमध्ये हेनरी डेव्हिड थोरो यांनी इंग्लंडकरांनी बटाटे सडण्याची काळजी करण्यापेक्षा मेंदू सडतोय याच्याकडे लक्ष द्यायला हवे अशा आशयाचं वाक्य लिहिलं होतं. त्या काळात वापरला गेलेला मेंदू सडणे हा शब्द आजच्या काळात शब्दशः खरा होताना दिसतो आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाईम हे ब्रेन रॉटचं महत्त्वाचं कारण आहे. बहुतांश जण तासनतास मोबाईलवर निरर्थक गोष्टी बघत बसलेले आढळतात. सकाळी उठल्यावर पटापट आवरणं असो की रात्री सुखाने झोपणं असो, महत्त्वाची कामे करायची सोडून दिवसातला बराचसा वेळ असा उगाच वाया जाताना दिसतो. सोशल मीडियावरील एंडलेस स्क्रोलिंग या फीचरमुळे एक रील संपले की दुसरे त्याच्यापुढे हजर असतेच. त्यात मल्टीटास्किंग म्हणजे कूल असं समीकरण मानलं गेल्यामुळे एक ॲप झालं की दुसरं असं चक्र सुरूच राहतं. आणि मग तासभर असं स्क्रोलिंग झालं की नेमकं काय पाहिलं हेच आठवत नाही. पण यामध्ये मेंदू मात्र शिणला जातो. स्क्रीन टाईममुळे फक्त वेळच नाही तर मेंदूही वाया जातो आहे आणि हळूहळू याचे दीर्घकालीन परिणाम दिसायला लागतात. अभ्यासकांच्या मते उत्क्रांतीच्या प्रवासात जगण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मानवी मेंदूची रचना झाली आहे.
आजच्या डिजिटल जीवनात अतिरेकी स्क्रीन टाईममुळे मेंदूवर असंख्य रील्स, मेसेज, मीम्स, पोस्ट, गाणी यांचा भडीमार होतो. दर सेकंदानी आदळणाऱ्या या माहितीचं करायचं काय हे मेंदूला समजत नाही. शेवटी हे काही महत्त्वाचं नाही म्हणून मेंदू ते सोडून देतो. पण दरम्यान यातलं महत्त्वाचं काय आणि काय नाही असं माहितीचं पृथक्करण करण्यात त्याची ऊर्जा खर्च होते आणि मेंदू शिणून जातो. परिणामी तासभर रील्स बघून आपल्याला आपण काय पाहिलं हे आठवत तर नाहीच, पण उगाच दमल्यासारखे वाटते. न्यूरोलॉजिस्ट आणि पॉडकास्टर डॉक्टर सिद्धार्थ वॉरियर म्हणतात, बऱ्याच जणांना वाटतं की सोशल मीडिया किंवा रील्स पाहणं हे निवांत आराम करणं आहे. पण हा सगळ्यात मोठा गैरसमज म्हणता येईल. कारण प्रत्येक रीलचा विषय वेगळा असतो. त्याप्रमाणे मेंदू प्रक्रियेला वेळ लागतो. मध्येच विनोदी, मग भयप्रद, त्यानंतर भावनिक असे एकामागून एक रील्स पाहताना भावनांच्या या रोलर कोस्टरवर मेंदूला प्रवास करावा लागतो आणि परिणामी रिलॅक्स व्हायला आपण रील्स बघत बसलो होतो. त्याच्यामुळे अजूनच दमायला होतं. धन्यवाद.